आता आपल्याला सुरू करायचा आहे क्लास, हे ठरलं होतं. म्हणजे मी असं खूप प्लॅनिंग नव्हता केला. मला फक्त माहिती होती की आपल्याला शिकवायचंय. खूप असा बसून स्ट्रक्चरल प्लॅन असा मी केला नव्हता. सुरुवातीला काय व्हायचं, जिथे मी राहायचो त्याच्या समोर एक छोटीशी रूम मध्ये योगाचे क्लास चालायचे. बर. मग मला असं डोक्यात शिकवायचं हे फिक्स होतं. तर मग मी त्यातल्या त्या मालकाला म्हटलं की तुम्ही क्लास घेता, माझ्याकडे त्यांना मंथली रेंट पे करणे एवढे पैसे तेव्हा नव्हते खरं म्हणजे. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला थोडंसं काय करा, तुमच्याकडे चेअर्स पण आहेत, मला तुमच्याकडे बोर्ड पण आहे लिहायचा, मी मार्कर आणतो, मला तुम्ही शिकू द्यात. मग जवळच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक होतं. आपल्याला मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आपल्या एक्सपर्टीमध्ये येतं. तर मग मी सुरुवातीला मॅथ्स शिकवणं सुरू केलं. मग त्या जिथे जवळ कॉलेज असल्यामुळे काय व्हायचं, त्या भागात कॉलेजची बरीच मुलं हॉस्टेलला पण राहायची. बरोबर. त्यातल्या काही मुलांशी आमचा कॉन्टॅक्ट होता. मग मी त्यातली 4-5 मुलं जमा केली. फी हा काही प्रश्नच नव्हता, किती फी काय, क्लास फक्त त्यांना बसवलं, मी शिकवतो तुम्ही बसा. त्यांना माझ्यामध्ये काहीतरी मी असं एका लेक्चरला एवढे एवढे पैसे त्या मालकाला द्यायचो. मग ते 4-5 मुलं मी 2-3 दिवस शिकवली. मग नंतर त्या मुलांना समजायला लागलं, आपलं जसं मी तुम्हाला म्हटलं ना, समजायला लागलं त्याला. मग ते जसं मग नंतर लक्षात आलं की आता ह्या सगळ्या आपल्या ह्या मुलांना समजतंय मार्केटिंग करायची आहे. मग बाकीच्या मुलांनी आपण थोडंसं जमा करायला लागतील, एवढ्या 4-5 मुलांवरती आपलं होणार नाही. मग मी बसून थोडं ठरवलं की आजूबाजू 2-3 क्लासेस होते डिप्लोमाचे घेण्या, त्यांचे जरा फी स्ट्रक्चर काढलं. आपण त्याला विंडो शॉपिंग म्हणतो तसं मी फी स्ट्रक्चर वगैरे काढलं सगळं त्यांचं. आणि मग त्यांच्यापेक्षा आपली फी थोडी कमी ठेवूयात, आपण नवीन आहोत ना, आपल्याला यायचंय मार्केटमध्ये. मग मी छोटे छोटे फ्लायर्स छापले मार्केटिंगसाठी. आता कारण की आपल्याकडे बजेट नव्हतं, काहीच माहित नव्हतं. मग छोटे छोटे फ्लायर्स छापले, नाव ठरवून ठेवलं क्लासेसचं. तेव्हा मी विजन इंजिनिअरिंग अकॅडमी या नावाखाली चालवायचो. लोगो ठरवून ठेवला. लोगो म्हणजे मी इंटरनेटवर डाउनलोड करून तो चिटकवला होता. आणि मग कॉलेज समोर फ्लायर्स वाटायला एक मुलगा ठेवला होता. कारण की आपण शिकवतोय ना, आपणच कॉलेज समोर फ्लायर नाही वाटू शकत, तेवढं तर जाण होती तेव्हा. मग एक मुलगा ठेवला, त्याला मी पर फ्लायर पैसे द्यायचो, ते वाटायचो. 2-3 दिवस वाटल्यानंतर माझ्याकडे पहिल्या 2-3 दिवसामध्ये, कारण की ह्या 4-5 मुलांचा ऑलरेडी कॉलेजमध्ये मेसेज गेला होता त्यांच्या मित्रांमध्ये की हे सर चांगले शिकवतात, फी थोडी कमी होती. एक 3-4 दिवसामध्ये माझ्याकडे 20-20 मुलांच्या अशा मॉर्निंग इव्हिनिंग 2-3 बॅचेस 3-4 दिवसातच तयार झाल्या. फीचं वगैरे मी लगेच मी मुलांना 2-3 दिवस तुम्ही क्लास करून बघा, योग्य वाटलं तर. मग सगळ्या मुलांना आवडायला लागलं आणि मग तो चालू झाला माझ्याकडे. मग सकाळी त्या पहिल्या एक आठवड्या 8-15 दिवसामध्येच सकाळच्या 2 बॅचेस आणि संध्याकाळच्या 2 बॅचेस सुरू झाल्या होत्या.